मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं. त्यांच्या त्या पुस्तकामध्ये गोष्ट वाचली की आम्ही कैद्यांनी स्वतःचं तारायंत्र सुरू केलं, आम्ही आमची बेड्यांची भाषा सुरू केली आणि बेड्या वाजवून विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये आम्ही एकमेकाला संदेश पाठवायचो. ते मला इतकी अभिनव कल्पना वाटली या इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमुळे की ही कशी तयार केली असेल भाषा. बरं, माझी पुरती मी समजा तयार केली, ही मी दुसऱ्याला कशी शिकवली? कारण ती काही बऱ्याच सिस्टीमचा जेल नव्हता, एका सेलमध्ये एकच कैदी म्हणून सेल्युलर जेल. तर ही दुसऱ्याला शिकवली कशी? आणि हे सगळ्या अख्ख्या जेलमधल्या 896 सेलमधल्या कैद्यांना शिकवलं. आणि यांनी असं लिहिलं की आम्ही अचानक तुरुंगामध्ये संप करायचो आणि त्या जेलरला कळायचंच नाही की यांनी कसं एकमेकांमध्ये कॉर्डिनेट करून हे कसं ठरवलं की आजपासून सगळ्यांनी संप करायचा, आणि त्याला आश्चर्य वाटायचं. तर ते मला खूप अभिनव कल्पना वाटली होती, म्हणून मी खोटं वाटेल एखाद्याला, वेड्यासारखी त्यांच्या काळामध्ये असलेल्या क्रांतिकारकांची आत्मचरित्र मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पेशावरमधून, लंडनमधून, ढाक्याला त्रैलोक्यानाथ चक्रवर्तींचं पुस्तक मिळालं, कारण ते ढाक्याला होते. आणि डमडम पब्लिकेशननी ते पब्लिश केलं होतं. ती पब्लिकेशन हाऊस 49 साली बंद पडलं. त्यांच्या आत्मचरित्राचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष ते तुरुंगात होते अंदमानला. आणि त्यांच्या आत्मचरित्र सगळ्यात पहिल्यांदा मिळालं ॲक्च्युली. आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की ज्या ज्या वेळेला आम्ही तुरुंगात संप करायचो त्या त्या वेळेला संपामध्ये भाग घ्यायला सावरकर बंधू नकार द्यायचे. आणि त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं असायचं की आम्ही जर संपात भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. बरं, हे एकाच्या नाही, हे 6 जणांच्या चरित्रात आहे. 6 जणांच्या. या बेड्यांची भाषा ही इतकी इनोव्हेटिव्ह आणि अभिनव कल्पना आहे की याचा उल्लेख तरी कमीत कमी कोणी करेल की हा ठीक आहे यांनी संपात नाही भाग घेतला, पण अशी भाषा निर्माण करणं हे केवढी अभिनव कल्पना आहे बेड्या वाजवून. तर इतक्या अभिनव कल्पनेचा सुद्धा कोणाच्या चरित्रात उल्लेख नाही. म्हणजे अगदी बाबारावांच्या पण नाही. तात्यारावांनी जे लिहिलं त्याला बाबारावांचीच पुष्टी नाही. भावाची सख्या तोही तिथं होता, पण त्यांनी पण या गोष्टीचा काही उल्लेख केलेला नाही. मग लक्षात आलं की हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो टू कॅच द इमॅजिनेशन ऑफ द रीडर, की वाचकाच्या कल्पनाशक्तीचा ठाव घेण्यासाठी म्हणून अशा काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये पेरायच्या. तर तशी ही एक पेरलेली गोष्ट. जशी आपल्याकडे कंटेम्पररी याच्यामध्ये एक गोष्ट पेरली गेली की अंदमानच्या तुरुंगामधून ने मजसीने परत मातृभूमीला लिहिलं. म्हणजे ने मजसीने परत सावरकरांचा पत्रव्यवहारावरती इंग्लंडमध्ये पुस्तक छापलं गेलं. आणि ते पुस्तक भारतामध्ये नाही यांनी येऊ दिलं, पण ते इंग्लंडमध्ये आहे. त्याची कॉपी आणली मी त्या पुस्तकाची. त्या पुस्तकामध्ये सावरकरांनी त्यांच्या वहिनीला लिहिलेलं पत्र आहे. आणि त्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी असं लिहिलं, त्या वहिनीचं म्हणजे बाबारावांचा मुलगा वारला होता, तर तिचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी ते पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की हे विरहगीत मी तुझ्या मातेसाठी म्हणून, म्हणजे तुझ्यासाठी म्हणून मी लिहित आहे. आणि म्हणून त्यांनी तो पुत्र गमावलेल्या मातेच्या भूमीला म्हणून मातृभूमीला असा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला. ते 1906चं आहे. तर तिच्या भूमीला मला परत जावंसं वाटतं, तळमळलाय त्यासाठी माझा जीव, हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. अदरवाईज त्यांनी भारताचा उल्लेख हा कायम पितृभूमी असा केला. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक भाषणात त्यांनी पितृभूमी असंच म्हटलं देशाला. पण त्या पुत्र गमावलेल्या मातेच्या भूमीला मला परत जावं असं वाटतं, त्यासाठी माझा प्राण तळमळतो, म्हणून ने मजसीने परत मातृभूमीला, अशा अर्थाने ते आहे. पण ते काय मंगेशकरांनी चाल लावली, मग ती गाणी वाजायला लागली, मग ती कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये, शाळेच्या गॅदरिंगमध्ये सगळीकडून ती गाणी खूप पॉप्युलर झाली. आणि असं वाटायला लागलं की ते अंदमानमधूनच लिहिलं, अशाच पद्धतीने ते सांगितलं गेलं. आता तर काही स्टोऱ्या येतात, बुलबुलवर बसून परत यायचे. ते बेड्यांची भाषा परवडली हो की म्हणजे एखाद्याच्या कल्पनाशक्तीचा ठाव घ्यायचा म्हणून बेड्यांची भाषा लिहिली, समजू शकतो. बुलबुलवर बसून भारतात यायचे, परत कशाला जायचे? जर परत यायचे तर यायचं आणि पुन्हा परत जायचं. पण ते काय अशाच पद्धतीने सगळं
म्हणजे लार्जर दॅन लाईफच प्रत्येक गोष्ट दाखवायची होती. त्यामुळे हे सगळे प्रकार आले.